आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। वैकुंठवासी हबप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी। आयोजक हबप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील। समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर। परपुरुषाचे सुख भोगे तरी, परपुरुषाचे सुख भोगे तरी, उतरोनी करी द्या विशेष। संसारागे आपुलेने हाते, लावुनी मागुते पाहू नये। तुका म्हणे भावे, तुका म्हणे भावे तया परिधीट। पतंग हा नेट दीपासवे किंवा दीपावरी। संसारागे आपुलेने हाते, लावुनी मागुते पाहू नये विठ्ठल। पांडुरंग मुरारी, कमल नयन काना गोपिका चित्तहारी। प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी, सदैव दास विठ्ठलं चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मावली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा वेद प्रतिपद्य जय जय ससुन वेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमते प्रकाशो
मने निवृत्ते दासो अवधारी जिजो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. सोनो पंत तथा गुणजना कोणी आवडीने मामासे बोलते. नामे शंकरा शंकरा समकरा कुसंग जो समते. पुण्य श्लोकीचा पुण्य नगरीचा हिरा खरा शोभतो. ऐशा संतवरा शुभ करा समकरा दांडेकरा वंदितो. दांडेकरा वंदितो. दांडेकरा वंदितो. शरण शरण एक नाथा. 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 एक नाथा. आई माता तेरा आई माता तेरा नका पाहू गुण दोष झालो दास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीचा त्या वाटा मज द्यावया सुबटा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो परपुरुषाचे सुख भोगे तरी उतरवणे करी द्या विशेष. दुःख कमी करा. संसारा घे आपुलिनी हाते लावणी मागुते पावन हे. आनंद कंद सचितानंद घन भगवान पंढरीश पांडुरंग पार्वतीच्या सेवे करताना वेळेला अभंग. याचे यावत भूतालावर जन्मालेल्या जर जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला अखंड देव जिजवणारे देहू निवासी श्रीमंत श्री संत
जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून परपुरुषाचं जर सुख भोगायचं असेल तर महाराज म्हणतात उतरवणी करी द्यावेशीस. आपलं मुडकं आपल्या हाताने तोडून देणं म्हणजे उतरवणी करी द्यावेशीस. मुडकं तोडणं म्हणजे तलवारीने का तलवारीने नाही. या शरीरावरचा या देहावरचा मीपणा घालणं म्हणजे मुडकं तोडणं. पुढच्या चरणामध्ये महाराज सांगतात संसारा आगे आपणने हाते लावून मागे ते पाहू नये. आपल्या संसाराला आपण आग लावायची. किती जळलं ते माग वळून सुद्धा बघायचं. आपल्या संसाराला का लावायची आग, दुसऱ्याच्या नाही. काय काय दुसऱ्याच्या याच्यात काळी टाकून देत राहते. काही काही एका ठिकाणी बरेच असे सोडेल राहत्या. दोघा जणांचे भांडणं चालू राहता हा तिसरा जातो तिथं आग लागा आणि सासू येतले उचल. आग लावणं म्हणजे आपल्या संसाराला आपल्या हाताने आग लावायची. किती जळलं ते पाठीमागे वळून सुद्धा पाहायचं नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी पतंग नावाच्या किरड्याचा दृष्टांत शेवटच्या चरणामध्ये दिला. विठ्ठल कार्यक्रम किम निमित्तानं आहे. थोडा आवाज मोकळा करा. बंद करा. कार्यक्रम किम निमित्तानं आहे. सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य असतं. या नात्याने कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी लागते. ज्यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष असे पूर्ण झाले असे असणारे कैलासवासी दादाराव तुळशीराम पाटील गवारे आणि सरस्वतीबाई सकाराम फलके यांना आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या निमित्ताने वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा घडून आलेला योग अखंड हरिनाम सप्ताह. खऱ्या अर्थानं तर सिटीमध्ये कार्यक्रम बऱ्याच संख्येने कमी आहे. मला तरी वाटतं एकमेव आपला कार्यक्रम अपवाद असेल सिटीमध्ये. सिटीमध्ये कार्यक्रमच नाही. बरेच धंदे कमी झाले आता आणि एवढा कार्यक्रम अपवाद आहे. वर्ष श्राद्ध म्हणजे जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. पुढे बोलणार आहे मी. सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित महाराज मंडळी नामवंत महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य आहेत, मृदुंगाचार्य आहेत. प्रामुख्याने ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे संतोष महाराजजी संबळे या ठिकाणी आहेत. त्याच त्यांच्याच बाजूला आमचे मिसाळ महाराज आहेत, यादव महाराज आहेत. सर्व आपल्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी हजारो विद्यार्थी घडवले असे असणारे गुरुस्थानी माधव महाराज पित्तरवाडत आहेत. हरिभक्तपरायण सगळे चोपदार आहेत. इकडं आमचे ओंकार महाराज आहेत, इकडं प्रकाश महाराज आहेत, आमचे कृष्णा महाराज कवळे आहेत. ज्यांनी हा कार्यक्रमासाठी खरं तर मुलाचं हे कर्तव्य असतं वडिलाचं श्राद्ध करावं असे असणारे भागवताचार्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार सुनीलजी महाराज गवारे, त्यांचे छोटे बंधू असतील गणेश गवारे, सर्व गवारे पाटील परिवार या परिवाराने ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अभंग तुकोबरायचा आहे. सगळ्यांचे नाव मला पाठ नाही. चोपदाराचं एवढं पाठ आहे. काय नाव काय भागा दादा भागचंद दादा नाही, त्यांचं नाव भागचेने पण पळत नाही कधी ते जागेवर राहते. त्यांचा अंदाज प्रत्येक कीर्तन करायला तो पाहिलं सगळ्यांचे नाव मला पाठ नाही. एका वाक्यात सगळ्यांचे नाव घेतो ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून. आवाज मोकळा करा. पांडुरंगाच्या चरणी तुमचं बी नाव घेऊन राहिले बरं का चित्रामध्ये आमच्या परिसरात नाही. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून तुमचं सगळ्यांचं नाव घेतो. माऊली ज्ञानोबरायचा मान राखून. विठ्ठल अभंग तुकाराम महाराजाचा आहे. 3 चरणाचा आहे. आपण जन्माला आलतो त्यावेळेस आपल्याकडे श्वास होता पण नाव नव्हतं. वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर एकमेव असा संप्रदाय, विशेष संप्रदाय. वारकरी संप्रदायावर जगामध्ये जेवढे लोक प्रेम करणारे आहेत तेवढे कुठल्याही संप्रदायावर प्रेम करणारे लोक. वारकरी संप्रदाय विशेष संप्रदाय. वारकरी संप्रदायाचा विशेष आपल्याला सांगून जातो. आमच्या सकाळी जर आपण पेपर घेतला ना वाचायला, पेपर वाचताना तुम्ही सकाळी पेपर कधी आपण वाचायला घेतला, दुपारी वाचला,
संध्याकाळी त्याची रद्दी होऊन जाते. या खाण्यान कधी जुना पेपर वाचायला घेतला लोकांना देना ठेवून कालचा आहे ना तो जुना झाला म्हणून बाजूला ठेवतो आपण. सकाळी पेपर घ्या, दुपारी वाचा, संध्याकाळी त्याची रद्दी होऊन जाते. कालचा पेपर कोणी आज वाचत नाही, जुना झाला म्हणून आपण बाजूला घेतो. सकाळी पेपर घेतो, दुपारी वाचतो, संध्याकाळी त्याची रद्दी होऊन जाते. सकाळी पेपर घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच दिवशी संध्याकाळी त्याची रद्दी होते. पण 725 वर्ष ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीला लिहून झाले, अजून त्या कागदाचं तसभर सामर्थ्य कमी झालं नाही, याला वारकरी संप्रदाय म्हणतात. आणि होऊ दिलं नाही. 400 वर्ष तुकोबराच्या गाथ्याला झाले, आणखी हे त्या आता कागदाचं तसभर सामर्थ्य कमी झाल्याने याला वारकरी संप्रदाय म्हणतात. ऐका, जन्माला आलो त्यावेळेस आपल्याकडे श्वास होता, पण नाव एखादा जन्माला नाव घेऊन आला का? जन्माला आलो आपल्याकडे श्वास शिल्लक होता, श्वास ताईच्या पोटातच होता आपल्याला, पण नाव नव्हतं. जीवन माणसाने असं जगलं पाहिजे, किमान आपण गेल्यानंतर कमीत कमी 100 वर्ष तरी आपलं नाव शिल्लक राहिलं. 100 वर्ष नाही, 100 वर्ष 50 वर्ष तरी. तुकाराम महाराज 400 वर्ष झाले, आणखी नाव शिल्लक आहे. ज्ञानोबा आहे 700 सव्वा 700 वर्ष झाले, आणखी नाव शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्ष झाले, आणखी नाव शिल्लक आहे. असं काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे की आपण गेल्यानंतर आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे, आणि आपण गेल्यानंतर काहीतरी 10-5 लोक तर रडलं पाहिजे, असं काहीतरी नाव केलं पाहिजे. उत्तमाची भुरे उत्तमाची भुरे मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना जीवन कसं सरलं पाहिजे. तुका म्हणे एका मरण्याची सरे, आणि जीवन उरत असताना कसं उरलं पाहिजे. उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्ञानोबराय गेले, आजही कीर्ती जिवंत आहे. तुकोबराय गेले, आजही कीर्ती जिवंत आहे. आणखी सांगतो आपल्याला, देशाचे अनेक स्वातंत्र्य सैनिक गेले, आजही त्यांची कीर्ती अमर आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. दिगंबर गेले, आजही कीर्ती आहे. ईश्वर गेले, आजही कीर्ती आहे. असं जीवन जगलं पाहिजे, किमान आपण 100 वर्ष तरी आपलं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. आज सुनील महाराजांचे वडील आपल्यातून 1 वर्ष तरी गेले असेल, पण महाराजांच्या रूपाने त्यांचं नाव आज शिल्लक राहील, आणि भविष्यातही शिल्लक राहील. का? कारण कीर्ती अशी केलेली आहे. कारण कोणाच्याही पुण्य स्मरणानिमित्त सप्ताह होत नसतात. काय काय मुलं 1 घंट्याचं प्रवचन करतात, संपला विषय. कारण हे मुलाचं कर्तव्य आहे. श्राद्ध करणं, श्रद्धेनं करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. ओवी माझ्या लक्षात आहे ना, विठ्ठल विठ्ठल या सेवेचे कीर शरीरे लोण कीजे, हा मुलाचा धर्म आहे. मुलाचा धर्म आहे की वडिलाची क्रिया करावी. ऐका, भावकीमध्ये जरी 13 दिवसाचं सुतक असेल, गावामध्ये जरी 1 दिवसाचं सुतक असेल, पण ज्या तिथीला माता पिता आपल्या देह ठेवतात, तो मुलाकरता हा पर्वकाळ सांगितलेला आहे शास्त्राने. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, का माता काळ, धर्माची वेळ अति पवित्र काळ, हा पुरुषाकरता पर्वकाळ सांगितलेला आहे. ऐका, मुलाचं कर्तव्य आहे. तया सेवेसी कीर शरीरे लोण केले. काय झालं, एक भविष्यकाळ रस्त्याने चालला होता. मला मुलाचा धर्म आपल्याला सांगायचा.
भविष्यकार रस्त्याने चाललेला आहे. चालत होता, चाणक्याच्या रस्त्यामध्ये उभी तिने चाणक्याच्या आईने त्या भविष्यकाराला बघितलं. बघितल्यानंतर चाणक्याच्या आईने त्या भविष्यकाराला आवाज दिला. काही काही लोकांना बराच नाद असतो भविष्य पाहायचा, बायांना पण बराच नाद असतो भविष्य पाहायचा. आपल्या मुलाचं भविष्य विचारा म्हणून त्या भविष्यकाराला बोलवलं, म्हणे माझ्या मुलाचं भविष्य सांगा. चाणक्याच्या आईने भविष्यकाराला विचारलं आणि भविष्यकाराने सांगितलं. काही शरीरावर कोण भविष्य सांगितलं जातं, काहीच हात पाहून भविष्य सांगितलं जातं, काहीचं तोंड पाहून सुद्धा भविष्य सांगितलं जातं. ते कीर्तना बी आले तर त्यांचे तोंड पडेलच राहतात. त्यांचं तोंड पाहून भविष्य सांगितलं जातं. भविष्य सांगा मुलाचं. चाणक्याचे 2 दात पुढे आलेले होते. चाणक्याला बघितलं आणि भविष्यकाराने भविष्य सांगितलं. विकू कमी करा म्हणे तुमचा मुलगा जगामध्ये नंबर 1 चा विद्वान होणार आहे. चाणक्याचे 2 दात पुढे होते, विद्वान होणार आहे. आईने ऐकलं, आई रडायला लागली. चाणक्य आल्याने आईला विचारलं, आई तू का रडते, रडण्यामागचं कारण काय? म्हणे काय नाही चाणक्य, भविष्यकाराला भविष्यकारानं सांगितलं की तुमचा मुलगा विद्वान होणार आहे. कशाहून? आणि त्यांनी तुझं भविष्य पाहिलं, तुझे 2 दात पुढे आलेले आहे, तुमचा मुलगा विद्वान होणार आहे आणि म्हणून मला रडायला आलं. म्हणले आई मग मी विद्वान होणार आहे तर तुला रडायचं काय कारण? त्यावेळेस आईनं सांगितलं, बाबा विद्वान पोर आई बापाला सांभाळीत नसतात रे, विद्वान पोर आई बापाला सांभाळीत नाही, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. चाणक्याने ऐकलं. म्हणे तुला का रडायला आलं? म्हणे त्यांनी तुझं दात बघून भविष्य सांगितलं. चाणक्य बाजूला गेले, हातामध्ये दगड घेतला आणि स्वतःचे 2 दात पाडले, रक्त निघायला लागलं. आईने बघितले, चाणक्य का रक्त निघतं, कोणी मारलं का? म्हणले नाही. म्हणले का दात पाडले तू? म्हणले आई मी जर विद्वान होत असेल आणि माझे 2 दात जर तुझ्या दुःखाला कारणीभूत होत असेल ते दातच कशाला ठेवायचे? म्हणून चाणक्याने आपले स्वतःचे 2 दात काढून टाकले. मला सांगायचा मुद्दा असा आहे, तया सेवेसी किर शरीर लोणकेचे. हा वाई वडिलांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. जास्त दिवस माणूस जगला याला महत्व नाही, तो जगला कसा याला महत्व आहे. विठ्ठल भगतसिंग किती दिवस जगले माहिती? भगतसिंग सुद्धा जास्त दिवस जगले नाही, थोड्या दिवसच जगले. ऐका एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो मी. भगतसिंग 9 वर्षाचे होते. 9 वर्षाचे भगतसिंग. जालियनवाला हत्याकांड झालता, सगळ्यांना ज्ञात आहे, फार मोठा हत्याकांड झालता जालियनवाला. भगतसिंग जालियनवाला हत्याकांडामध्ये होते. हिंदूवर गोळ्या चालू होत्या, एक मोठी भिंत होती आणि हिंदूवर मोठ्या गोळ्या चालू होत्या. हिंदुस्थानी मारल्या जात होते, इंग्रजाच्या गोळ्या मागे गोळ्या चालू होत्या. हिंदुस्थान मारल्या जात होते, हिंदुस्थानी बरेच मेले होते. ज्या वेळेस इंग्रजाच्या गोळ्या बंद झाल्या त्यावेळेस हिंदुस्थानी मरण थांबले. 9 वर्षाचे भगतसिंग त्या ठिकाणी होते. भगतसिंगाने 9 वर्षाच्या भगतसिंगाने लाल माती हातामध्ये उचलली आणि त्यावेळेस शपथ घेतली का इंग्रजाला मी एक दिवस या हिंदुस्थानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाच्या भगतसिंगाने शपथ घेतली, लाल माती हातामध्ये घेतली, घरी आणले. जालियनवाला हत्याकांड फार मोठा कठीण आहे, सगळ्यांना माहिती आहे. घरी आले, भगतसिंगाचं वय वाढत होतं. लग्नाच्या वयामध्ये भगतसिंग आले. शॉर्टकट सांगायचं, लग्नाच्या वयामध्ये भगतसिंग आले. भगतसिंगाला पाहुणे पाहायला येणार होते. आईने काय केलं, भगतसिंगला सांगितलं, भगतसिंग काय आई? म्हणले 50 ची नोट घे, बाजार करून आण, तुला आज पाहुणे बघायला येणार आहे. त्यावेळेस 50 रुपयाचा बाजार फार मोठा येत होता. 1931 सालची गोष्ट आहे. 50 रुपये भगतसिंगने घेतले. 50 रुपयाच्या नोटीकडे पाहिलं आणि विचार केला, मी जर आज 50 रुपयाचा बाजार आणला, मी आज 50 रुपयाचा बाजार आणला, पाहुण्याने जर मला पसंत केलं, माझं जर लग्न झालं, लग्न झाल्यावर नंतर मला बाईचं ऐकावं लागेल, लग्न झाल्यानंतर मला बाईचं ऐकावं लागेल, लग्न झाल्यानंतर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. म्हणून भगतसिंगने काय केलं माहिती का, मला आयुष्यभर बाईची सेवा करायची नाही, मला आयुष्यभर माझ्या आईची सेवा करायची आहे. भगतसिंगने त्या 50 रुपयाचा फायदा घेतला आणि भगतसिंग क्रांती लढ्यामध्ये सामील झाले. क्रांती लढ्यामध्ये सामील झाले आणि भगतसिंगाने बॉम्ब टाकला संसदेवर. संसदेवर बॉम्ब टाकला. भगतसिंगाला अटक झाली. लाहोरच्या जेलमध्ये अटक झाली. लाहोरचं जेल ते आज पाकिस्तानमध्ये आहे. अटक झाली. 20 दिवसाने भगतसिंगला फाशी होणार होती. किती? 20 दिवसाने.
20 दिवसाने भगतसिंगला फाशी होणार होती. आई वडील बहीण भगतसिंगला जेलमध्ये भेटायला गेले. भगतसिंग ते गजाच्या अंधारा खोटी कोठडीमध्ये बसले होते. आई गेल्यानंतर आईने आवाज दिला, भगत. भगत अंधारामधून उजाडामध्ये आले. गजा समोर आले. आई उभी होती पुढं. ही कडा भगत नाही, ती कडचा भगत. आपण भगत गोळा चालू झाल्यावर कधी पळून जाऊ, आपण सापडायचंच नाही. जेलमध्ये भगतसिंग होते. अंधाराच्या कोठीमधून भगतसिंग बाहेर आले. गजा समोर उभी होते. समोर आई उभी होती. त्याला असंच वाटायला लागेल तेव्हा शांत राहील. गेलं द्या तू करू पाहिलं पण चालू. आईने भगतसिंगाकडे बघितलं. जलामधले कपडे भगतसिंगच्या अंगावर होते. जलामधले कपडे भगतसिंगच्या अंगावरले आईने बघितले. आणि बघितल्यानंतर आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई रडायला लागली. अशी कोणती आई आहे तिने आपल्या मुलाला जलात बघितल्यानंतर रडणार नाही? कोणीही रडल महाराज, कोणीही रडल. आई रडायला लागली. भगतसिंग आई रडायला लागली. भगतसिंग आईला म्हणते, आई मा रोना नाही, रडू नको आई, तू का रडू नको? आई वीराची आई कधी रडत नसती, शूराची आई कधी रडत नसती, तू रडू नको. भगतसिंग अशी कोणती आई आहे स्वतःचा मुलगा जेलमध्ये पाहते तिच्या डोळ्यात पाणी येणार नाही? जर स्वतःचा मुलगा जर संकटात असेल आणि आईच्या डोळ्यामध्ये पाणी नसेल ती आईच नाही भगतसिंग. आई रडत होती. भगतसिंग म्हणे आई रडू नको. तेवढंच भगतसिंगची आई भगतसिंगला म्हणते, भगतसिंग तू रडू नको म्हणण्याचा अधिकार तुझा नाही. काय? कारण तू आणखी कोणाचा बाप नाही. तू ज्यावेळेस कोणाचा बाप होशील ना मग तुला कळेल. अजून बाप नाही तू कोणाचा. आई रडत होती. भगतसिंगाने शेवट शब्द वापरले म्हणे, आई मला 20 दिवसाला फाशी होणार आहे. 20 दिवसाने मी मरणार आहे. ज्यावेळेस माझी डेड बॉडी येईल ना मला हसत हसत फासावर जायचंय. हसत फासावर जायचंय. माझी डेड बॉडी येईल ना तर माझी डेड बॉडी, माझी लाश घेण्यासाठी तू यायचं नाही का भगतसिंग? माझी लाश घेण्यासाठी तू यायचं नाही, माझ्या काकाला पाठवायचं माझी लाश घेण्यासाठी. त्यावेळेस भगतसिंगची आई म्हणली, का? कारण तू जर माझी लाश घेण्यासाठी येशील तिथं माझी लाश पडलेली असेल, माझ्या लाशीवर तू डोकं टेकू टेकू रडशील आणि इंग्रज तुझ्याकडे बघन आणि इंग्रज म्हणल, बघा एका शूराची आई रडती. रडल्यानंतर तो माझा स्वाभिमान नाही, तो माझा अपमान असेल की एका शूराची आई रडते म्हणून. भगतसिंग म्हणता, आई त्या इंग्रजाला सुद्धा कळायला पाहिजे की या देशातल्या तरुणांना त्यांचं तारुण्य महत्वाचं नाही, त्यांचा देश महत्वाचा आहे. या देशातल्या तरुणांना कळू द्या. मला सांगायचा मुद्दा असा आहे, भगतसिंग जास्त जीवन जगले. भगतसिंग जगले 32 वर्ष 5 महिने 26 दिवस. जास्त दिवस जगले नाही. उत्तमची उरे कीर्ती मागे. तुम्ही जगले कसे याला महत्व नाही, कसे जगले याला महत्व आहे. म्हणून माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे. महाराजांच्या वडिलांचा स्वभाव सगळ्यांनाच ज्ञात आहे. कधीही कोणाला न दुखावणारे, अगदी शांत स्वभाव. कधी आले ना महाराज, कधी असं शांत स्वभाव एकदम, कधी गडबड नाही, कधी दाटणं नाही, कधी कोणाला खवळणं नाही. बऱ्याच वेळेस महाराजांच्या संपर्कात आहे. अगदी शांत असणारे. आज त्यांना आपल्यातून 1 वर्ष झालं. त्यांचंही नाव आज या सप्ताहाच्या स्वरूपातून शिल्लक राहणार आहे. मला सांगायचा मुद्दा आहे, दिगंबर गेले ईश्वर गेले, त्यांची कीर्ती आजही अमर आहे. मला आणखी आपल्याला पुढे बोलायचंय. तुकाराम महाराजाच्या संत जास्त दिवस जगले नाही. आपण तर मी म्हणतो आपण फार भाग्यवान आहोत. आपण एवढे मोठे भाग्यवान आहोत की आपण ज्ञानोबराच्या नंतर जन्माला आलो, तुकाराम महाराजाच्या नंतर जन्माला आलो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जन्माला आलो. त्यांच्या आधी कधी आपण जन्माला असतो तर दगड आणावं सगळ्यात पुढे आपण असतो. ज्ञानोबराला त्रास देणारे आपण असतो. तुकाराम महाराजाला त्रास देणारे आपण असतो. जास्त दिवस जगले नाही, थोडे दिवस जगले. थोडे दिवस जगलं पाहिजे पण चांगलं जगलं पाहिजे. ऐका, तुकाराम महाराजाचा गाथा असा आहे. मी आपल्याला बोलतो, तुकाराम महाराजाच्या गाथ्याच्या प्रमाणाने सगळे जर वागले, लक्ष देऊन ऐका, तुकाराम महाराजाच्या गाथ्याप्रमाणे सगळे जर वागले, तुम्ही बोर उरले जास्त. माझ्या कीर्तनात अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला तंबू आवडले त्याने तंबू खायची, ज्याला बीडी पी आवडले त्याने बीडी प्यायची,
ज्याला झोपा वाटला त्याने बिंदा झोपून राहायचं, जायच्या टायमाला उठून देऊ, काळजी करायची. कारण बोला एका म्हातारा मांडी घातली कीर्तन अशी उखड पाय करून म्हटला. त्या बाबाला म्हणलं बाबा मांडी घाला ना. तो मला वंगणच राहिला ना याच्या तुला नको घालू. मग तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे जर सगळे वागले, महाराजांचे एक प्रमाण सांगतो गाथ्यातलं. तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आवाज बसण्याचा प्रयत्न करतो आता. तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे सगळे जर वागले तर मला असं वाटतं 100% पोलीस स्टेशनचे वाढ मिटून जातील, न्यायालय बंद पडतील, पोलीसवाल्याचे धंदे बंद पडतील, न्यायालयाचे धंदे बंद पडतील. आणखी सांगतो आपल्याला कोर्टात तर बंदच पडल. इतका गोड संदेश तुकोबाने गाथ्यामध्ये दिला. तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. भावाभावामध्ये भांडणं होणार नाही. आम्हाला जर वाटतं तुकाराम महाराजाच्या गाथ्याप्रमाणे वागली पाहिजे. ऐका, तुकाराम महाराजांचा गाथा वेगळं काही नाही. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे सगळ्या ग्रंथाचा सार आहे. तुम्ही बघा, ज्ञानेश्वरी म्हणजे वेगळं काही नाही, तुकाराम महाराजांचा गाथा. विष्णू सहस्त्रनाम म्हणजे वेगळं काही नाही, तुकाराम महाराजांचा गाथा. भगवद्गीता म्हणजे वेगळं काही नाही, तुकाराम महाराजांचा गाथा. रामायण म्हणजे वेगळं काही नाही, तुकाराम महाराजांचा गाथा. भागवत म्हणजे काय, तुकाराम महाराजांचा गाथा. वेगळं काही नाही. प्रत्येक ग्रंथाचा सार म्हणजे तुकोबरायचा गाथा आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे गाथा, भगवद्गीता म्हणजे गाथा, भागवत म्हणजे गाथा, रामायण म्हणजे गाथा. प्रत्येक ग्रंथाचा सार तुकाराम महाराजांचा गाथा. एक श्लोक सांगतो गीतेतला, त्याचा अनुवाद तुकोबाने गाथ्यामध्ये केला. असा ऐका. अंतकालेचे मामेव स्मरणमुक्ता. त्याचा लगेच अनुवाद तुकाराम महाराजांनी केला. अंतकाळी ज्याच्या नामाने संतोष महाराज सिटीत राहणार लोक, सिटीत राहणार लोकांना सांगायचं काम नाही, ऍडजस्टमेंट करायचं. या खाण्याचं मागं पुढे दखल करून घ्यायची. आम्हाला बरं फिरल्यामुळे अनुभव आले. सिटीतल्या लोकांना ऍडजस्टमेंट करायला सांगायचं काम नाही. कुठं ऍडजस्टमेंट समजून घ्यायचं. एकदा मी संतोष महाराज पुण्याला कर्वेनगरला कीर्तनाला गेलो मित्राकडे. त्याने तारीख दिली, कीर्तन वगैरे केलं. कीर्तन झाल्यावर मला त्याच्या घरी झोपण्याकरता नेलं त्यानं. त्याची खोली बघितली मी, 10x10ची खोली. त्या खोलीमध्ये सोफा सेट, त्या खोलीमध्ये क्वाट, त्या खोलीमध्ये पलंग, त्या खोलीमध्ये टीव्ही, त्या खोलीमध्ये किचन. 10x10च्या रूम मध्ये जागाच नाही, एकच क्वाट झोपायला. आणि त्याची 3 पोरं. तो तेवढ्यात मला म्हणतो तुला मुख कमी राहावं लागेल. म्हणलं नाही बाबा, अरे मी जातो माझं आळंदीला जाऊ. नाही नाही थांबत म्हणे, तुला दिवसाने आलं मुक्कामी. त्याला म्हणलं मी मुक्काम राहतो, पण मी झोपाचं कुठं किचन वाट्यावर झोपू का? तो टेन्शन घेऊ नको, ऍडजस्टमेंट मी करतो. तिचे 3 पोरं होते. बायको म्हणली एक काम कर, महाराजाला खुर्ची दे. मी खुर्चीवर बसलो. 3 पोरातून पहिलं पोरग घेतलं त्यानं. पलंग होता, पलंगावर चटई टाकली. एक पोरा घेतला पहिला, पलंगावर टाकला. त्याला झोप लागली. बायको म्हणली धर पलीकून. बायकोने पलीकून चटई धरली आणि अलीकून धरली.
दोघांनी पलीकडून धरली आणि अलीकडून दोघांनी दोन्ही कोण चट धरली, धरला पोरला आणि फेकला उचलला आणि फेकला पलंगा खाली. दुसरा पोऱ्या घातला, त्याला झोपू घातलं, त्याला झोपलं, धरलं, फेकला पलंगा खाली. तिसरा पोऱ्या घेतला, धरला, फेकला. तिन्ही पोरं एका मागे एक रपारप 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 पलंगा खाली फेकले. मला आणि आता काही टेन्शन झाली नाही, तुला पलंगावर जागा. म्हणलं बरं झालं बा, जागा लागली. मला उशी दिली, रग दिली, मी आपला झोपून राहिलो. सकाळी मी उठलो तर मी बी पलंगा खालीच होती. मला ऍडजस्टमेंट आपल्याला सांगायची, सगळेच ऍडजस्टमेंट पाहायला लागेल. 27 तारखेला मला ज्या कीर्तनाला यायचं होतं, वाळूतला आमच्या मित्राच्या पुरीत लग्न होतं. लग्नाला म्हणलं चला कीर्तनाला जायचं, लग्न करू आपण. संतोष महाराज मी ना आमच्या सप्त्याला इट खेळायला एक ब्राह्मण येलो होता, बाळू कुलकर्णी नावाचा. तो ब्राह्मण मी आपलं गेलो लग्नाला, सुनील महाराज. जाता आता लग्नाला गेलो, नवरीच बापान मला पाहिल्यावर म्हणे वा महाराज बरं झाले तुम्ही माझ्या तायडीच्या लग्नाला आले. त्यांना 10 फूट उडी आणली ना, आनंद झाला. त्याला म्हणलं येणारच होतो, तो आम्हाला बोललेलंच होता, आम्ही आता रिकमेचे येणार. तो नाही नाही मला आनंद व्हायचं कारण वेगळं. म्हणलं काय म्हणे माझ्या लग्नात पुरीच्या लग्नात जो ब्राह्मण येत होतो त्याचा सासरा वारला, ब्राह्मणच नव्हता, मंगलाष्टक म्हणलंच कोण नव्हतं, तू तरी आलं एवढं तरी बरं झालं. त्याला म्हणलं आता मला मंगलाष्टक येतच नाही कारण आपण ब्राह्मण मंगलाष्टक यायचा संबंधच का कळलं लय ना. ते मंगलाष्टक म्हणता लग्नात बाया बिन माणसं बिन पोरं बी कोणी जात. माया दुरून पाहते गाली तुळशीला पाणी, सुखी ठेव देवराया वधूवरास लगेच. ते शेफक मंगलाष्टक मला येत पण एकच येत होत. आता मला माहिती मला एक येत होतं पण पुरीच्या बापाला काय माहिती. त्यांना म्हणलं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, मंगलाष्टक म्हणून घ्या. मी तो कस काय म्हणलं मला तरी एक येतं, माय बरोबर ब्राह्मणी म्हणलं टेन्शनच घेऊ नका. पुरीच्या बापाला आणखी आनंद. महाराष्ट्र आहे पण आपल्या पुरीच्या तायडीच्या लग्नात एक ब्राह्मण गेला आणि दुसरा आला. म्हणलं ब्राह्मण माझ्या बरोबर. संतोष महाराज त्याने हळूच चिमटा घेतला मला. मला म्हणे तुला तरी एकच येत, मला एक येत नाही. तो चाल घेऊ धाकाधकी करून आपण. मी आपला गेलो माईक हातामध्ये घेतला, जाऊ दे मोकळं जाऊ दे त्याला घर मुराड. तो जाईन तुम्ही नका टेन्शन घ्या. तो एक ठाला जाईन मी एकटा, तो टेन्शन नका. मी आपलं मंगल कार्यात गेलो, माईक घेतला, मला जेवढं येत होतं तेवढं मी मानायचा प्रयत्न केला. शेवटचा मला येत नव्हतं. शेवटचं तुम्हाला माहिती का? नाही जाऊ दे, ज्याला माहित नाही टेन्शन नाही घेऊ. शेवटचं मंगलाष्टक मला येत नव्हतं. मी आपला पहिला गेलो, पहिला मंगलाष्टक म्हणलं मी गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा. एक म्हणलं मी, माझं मंगलाष्टक म्हणलं मी, बाजूला झालो. तू आला आणि त्याने मैक हातामध्ये घेतला. त्याने संतोष महाराज मैक हातामध्ये घेणं आणि मी धोतर हातामध्ये घेणं संघर्ष केलं. म्हणलं गाणे कधी म्हणला तर आपल्या लोक दगडाखालीच आणतील. त्याने मैक घेतला, मी आपला माडपाच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. म्हणलं फत्रे आहे तर ठरणे का नाही, भाग जाणे का. त्यानं मैक हातामध्ये घेतला आणि मंगलाष्टक सुरू केलं. महाराज त्याच्या स्वरात त्यांना काका किक्की कुकुमकु कमका गागा गिगी गे चाचा तुमचं समाजा लागलेलं. अशी काही ऍडजस्टमेंट करून आपलं चालून दिलं. विठ्ठल तुकाराम महाराजांच्या गाथ्याप्रमाणे सगळे वाटले. त्याचा अनुवाद महाराज करतात. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पार नाही. लगेच त्या अभंगाच्या चरणाचा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये अनुवाद केला. म्हणून या परिमाते जे मंगळ देहाचे मीत होती. ज्ञानोबरा त्याचा अनुवाद करतात. ज्ञानेश्वरी बघा उघडून लगेच त्याचा अनुवाद. पाहे पा दुधा पवित्र आणि गोड
पाशे त्वचेची आपद्राड परी आभेरून गोचीड अशुद्धचे काय सेवी. गायीच्या स्थानाला गोचीड लागतं पण ते रक्त मांसाचं सेवन करत नाही. जैसा गोचीड शिरा तैसे कमळनी दरदुरा. अनेक श्लोकांचा विचार करता येईल. मला सांगायचा मुद्दा असा आहे, प्रत्येक ग्रंथाचा सार म्हणजे तुकाराम महाराजांचा गाथा आहे. विठ्ठल तुकाराम महाराज जीवन जगले, जास्त दिवस जगले नाही, 42 वर्ष जगले. किती? फक्त 42 वर्ष. स्वतःच्या घरचा विचार केला नाही तुकाराम महाराजांनी, स्वतः जगाचा विचार केला नाही. आपला जगाचा विचार केला, स्वतःचा विचार महाराजांनी आयुष्यामध्ये कधीच केला नाही. महाराजांचं जीवन चरित्र वाचा, जीवन चरित्र बघा. 42 वर्ष महाराज जगले. 63 लाखाची जी आगिरी त्यावेळेस महाराजांकडे होती, 63 लाखाची जी आगिरी वाटून दिली. किती? 63 लाख. तुम्हाला काहीच वाटा नका. 63 लाख, 63 लाखाची त्या काळात जी आगिरी वाटून दिली. 400 एकर जमीन होती. तरी महाराजांचा एक संतू नावाचा पोरगा वारला तरी महाराजांना काही वाटलं नाही. आणखी बोलतो, स्वतःची पत्नी अन्न 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 करता मेली. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. दुष्काळी आटीला द्रव्य दिला मान. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. स्वतःची पत्नी मेली तरी महाराजांना काही वाटलं. 63 लाखाची जी आगिरी असणारे महाराज यांची स्वतःची पत्नी अन्न अन्न करता मेली तरी महाराजांना काही वाटलं नाही. स्वतःची बायको मेली, महाराज म्हणले बरे झाले देवा, बाईल मेली मुक्त झाली, बरं झालं म्हणले देवा, आता परमार्थ करण्याकरता मी मोकळा झालो. असं आहे का आपल्या नगरामध्ये एखादा भाग्यवान? महाराज मै बायको मेली, आता मी मोकळा झालो परमार्थ करण्याकरता. आहे का कोणी? बायको मेल्यानंतर कोणीच म्हणणार नाही महाराज. हा, कारण जगामध्ये सगळे नाते सोपे, बायकोचं नातं फार अवघड आहे. एखाद्याची कधी आई वारली ना 10-5 बाया जात, हे भाऊ भाऊ नका रडू रे, तो आई सारखी, जाऊ दे नको तांगा. एखाद्याची मावशी मिली, हे भाऊ नका रडू, मी तुझ्या मावशी सारखी. एखाद्याची बहीण मिली, हे भाऊ नका रडू, मी तुझ्या बहिणी सारखी. पण ज्याची बायको मिली त्याला कोणीच म्हणत नाही, नका रडू रे, येतोय बायको सारखी म्हणतात. नाही म्हणत नाही. जगामध्ये सगळे नाते सोपे, पण बायकोचं नातं फार अवघड आहे. महाराजांची मंडळी बायको मिली तरी महाराजांना 2 जिजाऊ फार मोठं कार्य करून गेलं. किती? 2 जिजाऊ. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आणि एक जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या धर्मपत्नी आईसाहेब आवली माता फार मोठं कार्य करून गेल्या. एका जिजाऊने या महाराष्ट्राकरता स्वतःचा पुत्र दान करून टाकला आणि एका जिजाऊने या हिंदू धर्माकरता, भागवत धर्माकरता स्वतःचा पती दान करून टाकला. आईसाहेब आवली माता फार मोठं कार्य करून गेल्या. पतिदान केला कोणाकरता? तुमच्या आमच्या करता. पुत्रदान करून टाकला कोणाकरता? तुमच्या आमच्या करता. मी आणखी आपल्याला सोपं बोलतो, या 2 जिजाऊच्या नामाचा जर जप केला, 2 जिजाऊच्या नामाचा जर उच्चार केला तर आपल्या पापातल्या पापाची ओळी झाल्याशिवाय राहणार. एवढं महान कार्य ह्या जिजाऊ आई साहेब करून गेला. ऐका ना, आई साहेबाने काही काही कीर्तनामध्ये महाराज जरी कर्कशा म्हणत असतील, महाराज म्हणते जगद्गुरु तुकाराम महाराज कर्कशा म्हणत होते. खरं सांगा, आई साहेब कर्कशा होते का? कीर्तनकार बी कीर्तन सांगतात, आवली माता फार कर्कशा होत्या. कर्कशा होत्या का? आता आमच्यात महाराज लोकांच्या टायमावर भाकरी देत नाही, लोकांच्या कर्कशा म्हणायच्या. कसं जमत? लोकांच सांगायला बरं वाटत. ऐका, कर्कशा होत्या. कर्कशा नव्हत्या महाराज. पतीला जेवू घालावं, लक्ष द्या बरं का, पतीला जेवू घालावं. पतीचं जेवण झाल्यानंतर आई साहेबाने भाकरीचा कण खावा. कधीच आई साहेब तुकाराम महाराजाच्या आधी जेवले नाही. आई साहेब रोज उन्हातानाच्या बिगर चपलीच्या भाकरी घेऊन जायचे. कधी भांडाऱ्यावर जायचे, कधी घोराड्यावर जावं लागायचं, कधी भामचंद्रावर जावं लागायचं. एक दिवस आई साहेब महाराजाला म्हणले, महाराज म्हणले काय, रोज तुम्ही भजन करण्याकरता जाता, कधी भांडारावर जाता, कधी घोराड्यावर जाता, कधी भामचंद्रावर जाता, कधीतरी सांगून जाऊ द्या मला आज कुठल्या डोंगरावर चाललो म्हणून. का? म्हणले महाराज मी रोजच फिरते, रोज 2 डोंगर फिरून यायला लागत, मग 3ऱ्या डोंगरावर तुम्ही सापडतात. मला सांगा म्हणले तुम्ही कुठल्या डोंगरावर चाललं. महाराजांनी काय सांगितलं आई साहेबाला माहिती का? म्हणले आवले. म्हणले काय? तुला एक गोष्ट सांगतो ऐक. म्हणले काय? देहू गावच्या बाहेर आली ना, देहू गावच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्ते फुटतात. एक घोराड्याकडे जातो, एक भामचंद्राकडे जातो आणि एक भांडाऱ्याकडे जातो. 3 रस्ते फुटतात. एक भामचंद्राकडे, एक घोराड्याकडे आणि एक भांडाऱ्याकडे. देहू गावच्या बाहेर आल्यानंतर 3 रस्त्यामधून माती उचलायची. ज्या मातीमधून विठ्ठल नावाचा ध्वनी तुझ्या कानावर पडत त्या रस्त्याने सरळ चालत यायचं. आई साहेब दुसऱ्या दिवशी उठल्या, भाकरी घेतल्या, टोपलं घेतलं, रस्त्याने चालल्या. पायामध्ये चप्पल नाही, अनवाणी पायाने आई साहेब चालल्या. उन्हाळ्याचे दिवस होते, चटके लागत होते.
डोंगराच्या कडाने आईसाहेब चालल्या होत्या आणि चालता चालता आईसाहेबाच्या पायामध्ये काटा खुलला. नुसता खुडला नाही महाराज, तळ पायातून काटा घुसला तर पायाच्या आरपार काटा निघाला, पायातून रक्त निघत होतं. आई साहेबाला चालता येत नाही. टोपलं डोक्यावर होतं, टोपलं खाली ठेवलं, आई साहेब खाली बसल्या. पायातून रक्त निघत होतं, पाय रक्तबंबाळ झालेला होता. आई साहेबाने आपला पाय स्वतःचा हातामध्ये धरला. काटा मारत, काटा सो काढणं सोपं आहे का? आरपार गेलेला काटा आई साहेबाने हातामध्ये घेतला, हाताने काटा काढायला लागला, काटा निघाना. दाताने काटा काढायला लागला, काटा निघेना. काय करावं, चालता येत नाही, काटा निघत नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाला दया आली. आज जर आई साहेबाच्या पायातला काटा निघला नाही, मी जर काटा काढला नाही, तर आई साहेबाची डोक्यावरची भाकरी माझ्या तुकाराम महाराजाच्या मुखावर जाणार नाही आणि त्याचं पाप मला भोगावं लागल. हे देवाला सुद्धा, पंढरपूरच्या देवाच्या लक्षात आलं, देव सुद्धा घाबरला. अशी भक्ती पाहिजे महाराज. देवाने सुद्धा घाबरावं. देवाने बालकाचं रूप घेतलं, गुराख्याचं रूप घेतलं आणि आई साहेबा समोर आले. गुराख्याच्या रूपात आई साहेबा समोर उभे राहिले आणि आई साहेबाला म्हणे, आई काय झालं? म्हणले, काटा खुडला माझ्या पाय. काटा खुडला? म्हणले, हो. देव म्हणला, आई? म्हणले, काय? मी काढू का तुझ्या पायातला काटा? देव म्हणले, अरे आई म्हणले, अरे बाबा मी केव्हाचा काटा काढते, आणखी काटा निघत नाही, तू काय काटा काढशील? देव म्हणला, आई मी चांगल्या चांगल्याचे काटे काढितो, फक्त कचाटाच सापडा पाहिजे, चांगल्या चांगल्याचे काटे काढितो. कंसाचा काढला, रावणाचा काढला, तुझा पाय लय अवघड आहे का काटा? हा तुझा पाय एका मिनिटात काटा काढतो. ऐका ना, देवाने आई साहेबाचा पाय हातामध्ये घेतला. कोणी? चाले हे शरीर ज्याच्या हाताने ब्रह्मा, ज्याच्या नजरेनं ब्रह्मांड फिरतं असा देव, देवाने आई साहेबाचा पाय हातामध्ये घेतला. किती भाग्यवान असं नव्हते आई. आई साहेबाचा पाय देवाने हातामध्ये घेतला आणि आई साहेबाच्या पायातला काटा कसा काढला माहिती का देवाने? एक शेपकी पण म्हणतो, रुतला बाई काटा या आडवाटा, रुतला बाई काटा या आडवाटा, नंदाचा काटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, कसा गोड देवाने आई साहेबाच्या पायातला आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठवासी हभप श्री दादाराव तुळशीराम पाटील गवारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भगवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील सर्व संत महंत, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व सर्व क्षेत्रातील गुणीजन मंडळी. आयोजक हभप श्री सुनील दादाराव महाराज गवारे पाटील. समस्त गवारे पाटील परिवार, राजीव गांधी नगर, संतोषी माता मंदिर, मुकुंदवाडी, संभाजीनगर. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.